नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत गट ब मधील विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये मी काही मध्ये मेन्शन केलेले आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी असेल, राज्य कर निरीक्षक, त्याचबरोबर औषध निरीक्षक या गट ब मधील पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल सुद्धा फार चांगल्या प्रकारचा मिळत आहे। 391 टोटल जागा आहेत ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी आहे ती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 3 वेगवेगळी पदे भरली जात असतात। यामध्ये तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 282 पदांच्या भरतीकरता गट ब मधली जी पदे आहेत त्यासाठी पूर्व परीक्षा जी होणार आहे त्यासाठी ही ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेली आहेत। ही जी एक्झाम होणार आहे ती दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल असेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। पहिलं पद आहे सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब मधलं अराजपत्रित, याच्या टोटल 3 जागा आहेत, ज्यामध्ये 1 जागा आरक्षित आहे जासाठी, तर 2 जागा या ठिकाणी अराखीव पदांसाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। दुसरं पद आहे राज्य कर निरीक्षक गट ब मधलं, सर्वात जास्त जागा या पदाच्या आहेत, एकूण 279 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण सर्व जागा या आरक्षित आहेत, अराखीव पदांसाठी या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेले नाहीत। त्याबरोबर टोटल जागा या 279 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, सो त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। या जाहिरातीमध्ये मित्रांनो तिसरं जे पद असतं PSIचं ते या ठिकाणी किंवा पोलीस उपनिरीक्षकचं, त्याबाबत जागांची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली नाही आहे, मात्र जसा मागणी पत्र प्राप्त होईल तशा बेसिसवर त्या ठिकाणी ऍड केल्या जातील। तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे। आता या 2 पदांसाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता बघा महत्त्वाची आहे। संविधानिक विद्यापीठाची कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तुमच्याकडे सक्षम अर्हता असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। थोडक्यात तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे या ठिकाणी या 2 पदांसाठी अर्ज करण्यासाठी। यासाठी वेतन श्रेणी सुद्धा मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, ज्यामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी संवर्गासाठी S16 चा पे स्केल 44,900 ते 41,400 लागू होत आहे, तर इतर पदांसाठी S14 चा पे स्केल 38,600 ते 22,800 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्र वयोमर्यादा या पदांसाठी सहाय्यक कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक या 2 पदांसाठी त्यांनी मेन्शन केलेले आहे, ज्यामध्ये 18 ते 38 वर्ष ओपनसाठी राहणार आहे। 1 नोव्हेंबर 2025 ला तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे। मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत राहील। त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकाल। PSI साठी एज लिमिट हे डिफरंट असतं, ते त्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल किंवा त्याच्या रेफरन्ससाठी तुम्ही ओल्ड जाहिराती रेफर करू शकता, किंवा ही जाहिरात ज्यावेळी अपडेट होईल ज्यामध्ये PSIच्या जागा ऍड केल्या जातील त्यावेळी तुम्हाला त्याबाबतचं एज लिमिट सुद्धा समजून जाईल। परीक्षेचे टप्पे तुम्ही बघू शकता, पहिली पूर्व परीक्षा असणार आहे, त्यानंतर मेन्स एक्झाम असणार आहे। पूर्व परीक्षेमध्ये 100 गुण राहतील, मुख्य परीक्षेमध्ये 400 गुण राहणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे। कंबाईनची ही ऍड आहे, ज्यासाठी जे कॅन्डिडेट तयारी करत असतात त्यांना या सर्व गोष्टी माहितीच असतात। आता यासाठी परीक्षा शुल्क बघा, अमागासाठी अर्थात ओपनसाठी 394 रुपये घेतलेला आहे, मागासवर्गीय अधोगणासाठी 294 रुपये, माजी सैनिकांमध्ये मागासवर्गीय यांना सुद्धा जे फी आहे ती तुम्ही भरू शकता। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची, एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो। स्टँडर्ड फीज MPSC मार्फत घेतली जाते। इतर सेवा ज्या सरळ सेवा भरत्यांमध्ये जाहिराती होत असतात ऑनलाईन TCS IBPS मार्फत, त्या प्रकारची फी घेतली जात नाही, ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल। आता यासाठी अप्लाय करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून 21 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। या दरम्यानच तुम्हाला फी सुद्धा त्या ठिकाणी भरायची आहे। ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो, जी कंबाईनसाठी या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी साठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे। त्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडून औषध निरीक्षक गट ब अन्न औषध प्रशासन या पदासाठी ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्याच्या सुद्धा 109 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। सो नंबर ऑफ वॅकन्सीज या पदाच्या कन्सिडरिंग की जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात, तर चांगल्या आहेत। 109 जागा आहेत, ज्यामध्ये अराखीव खुल्या जागांसाठी तुम्ही बघू शकता, राखीव किती आहेत जागा तेही पाहता येईल, आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण जे आहे ते या ठिकाणी अवेलेबल आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। टोटल या पदाच्या 109 जागा आहेत। आता त्यासाठी शैक्षणिक पात्रता बघा,
possesses a degree in pharmacy or pharmaceutical science or medicine with specialization in clinical pharmacy or microbiology असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता. फार्मसी रिलेटेड तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. S15चा पे स्केल 41,800 ते 31,300 हा तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी मिळत आहे. आता याची निवड प्रक्रियामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की प्रॉपर एक्झामचं शेड्यूल वगैरे दिलेलं नाही, मात्र इंटरव्ह्यू मार्फत मेजरली होईल. नसेल जर ऑनलाईन अप्लाय करण्याची संख्या जास्त असेल किंवा अर्ज जास्त आले तर मात्र तुमची या ठिकाणी मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्यात येईल, ज्याबाबतची माहिती दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. आता यासाठी शुल्क बघा, अगेन यासाठी सुद्धा सेमच शुल्क आहे. अराखीव खुल्या गटासाठी 394, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ दिव्यांगांसाठी 294 रुपये फॉर्म पे आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ती फी भरू शकता. यासाठी सुद्धा 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. सो 2 जाहिराती मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा. याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ऑफिशियल MPSC वेबसाईटच्या, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.